प्राण्यांनी केली चंद्रावरती सफर. मागच्या महिन्यात आपण गोष्ट ऐकली होती की चंद्राला ससा खूप आवडत असे, म्हणून तो त्याचे खूप लाडही करत असे. परंतु काही दिवसानंतर त्याच्या स्वभावात बदल झाला. हे बघितल्यावर चंद्राला राग आला होता, म्हणून त्याने जमिनीवर त्याला परत सोडून दिले. ससा खूप उदास झाला आणि एकटा एकटा राहू लागला. सगळ्यांपासून तोंड लपवू लागला. असे बरेच दिवस सुरू होते. आता पुढे काय झाले ते ऐकूया आजच्या गोष्टी. बालगोपालांनो, कसे आहात? मजेत ना? वाचताय ना? गोष्टींची पुस्तकं जमा करायला सुरुवात केली का? नसेल केली तर हळूहळू एक एक गोष्टीचं पुस्तक घ्यायला नक्की सुरुवात करा. मी तुमची दर्शनाजी. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. Hello friends! Today we're going to hear about animals that land on the moon. But how? Stick around to find. रात्रीचा राजा चंद्रदेव यांनी सशाला पृथ्वीवर सोडल्यामुळे तो एकटा पडला होता. हे सगळे प्राणी बघत होते. त्यांनी ठरवले की आपण सशाला मदत करायची. त्याला त्याच्या घरी म्हणजे चंद्रावर परत पाठवायचे. पण हे करायचे कसे? सगळेजण रात्रीच्या वेळेला एकत्र जमू लागले आणि त्यावर विचारविनिमय करू लागले. सगळ्यांसमोर खूप मोठा प्रश्न होता की चंद्रावर जायचे कसे. त्यांच्यातला एक छोटा उंदीर फार हुशार होता. तो शहरामध्ये गल्लीबोळात राहून आल्यामुळे त्याने सांगितले की मी बघितले की चंद्रावर जायला म्हणे यान लागतं. ते तयार करणं फार कठीण असतं आणि त्यातून जाताना पण बराच अभ्यास करून जावं लागतं. त्याच्यात यांत्रिक मशीन्स असतात, ती आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायला मदत करतात. हे सगळे ऐकल्यावर प्राणी अगदी चाट पडले. त्यांनी उंदराला आणखीन माहिती गोळा करायला परत शहरात पाठवले. काही दिवसानंतर उंदीर परत आला. सर्व प्राण्यांनी त्याच्या भोवती गलका केला. काय कळले? काय कळले? पण तो खूप निराश होता. त्याने सांगितले की हे काम खूप कठीण आहे. मी सर्व विचारून आलो आहे. नंतर त्याने चंद्रावर जायला यान कसे काम करते याची पूर्ण माहिती दिली. LVMP-3 सारख्या शक्तिशाली रॉकेटने यानाला पृथ्वीच्या कक्षेत सोडले जाते. त्यानंतर हळूहळू पृथ्वीच्या आणि मग चंद्राच्या कक्षेत नेले जाते. पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत प्रवेशासाठी दीर्घकाळ चांद्रयानाचे ऑर्बिटर वापरले जाते. चांद्रयानाचा लॅडर ऑर्बिटर चंद्राभोवती फिरून चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतो. चंद्रावर उतरल्यावर लॅडरचे पॅनल उघडून 6 चाकी रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतो आणि त्याकरता सौर ऊर्जेचा वापर केला जातो. सगळ्यांचे डोळे मोठे मोठे झाले. एवढे मोठे काम आपण कसे करणार? सगळ्यांनी मग ठरविले की हा विचार आपण सोडून द्यायचा. आपण असं करू शकतो की सशाशीच मैत्री करायची, त्याला आपल्यात सामावून घ्यायचं. ठरल्याप्रमाणे हे सगळे प्रयत्न त्यांनी सुरू केले. प्राण्यांना माहित नसतं की हे सगळे रात्रीचा राजा चंद्रदेव बघत आहे. एक दिवस रात्री खूप मोठा चमत्कार घडला. जंगलाच्या मध्यभागी एक तळे असते. त्या तलावाच्या काठाने
तळ्याच्या बाजूला खूप मोठी वाळू पसरली. वीज कडाडल्यासारखा मोठा आवाज झाला आणि काहीतरी तिथे उतरले. त्या पाठोपाठ चंद्रदेवांचा हरणांचा रथही उतरला. सगळे प्राणी घाबरून तळ्याच्या काठी जमा झाले. त्यांनी बघितले की एक मोठे यान तिथे उतरले होते. त्या यानाचा ड्रायव्हर खूप खास होता. तो एक चालता बोलता रोबोटच होता. चंद्रदेव म्हणाले, घाबरू नका, तुम्हाला चंद्रावर यायचे आहे ना? चंद्रावर सफर करायची का आज? चला तर मग बसा यानामध्ये. त्या सरशी सगळे प्राणी त्या यानामध्ये पटापट उड्या मारून बसू लागले. मग चंद्रदेवांनी सशाला हुडकून काढले. त्यालाही त्या यानामध्ये बसविले. त्यानंतर ते यान सगळ्या प्राण्यांना चंद्रावर घेऊन गेले. चंद्रदेवही चंद्रावर आले. त्यांनी सगळ्या प्राण्यांचा खूप छान पाहुणचार केला. नंतर काही दिवसात सगळे प्राणी जमिनीवर परत आले. चंद्रदेव त्यांना म्हणाले की सशाची आठवण म्हणून जेव्हा मी पौर्णिमेचे गोल रूप धारण करेल त्यावेळेला तुम्हाला सगळ्यांना जमिनीवरून सशाच्या आकाराची छाया माझ्या पृष्ठभागावर दिसेल. हेच तुमचे सगळ्यांचे बक्षीस असेल. सगळ्या प्राण्यांना खूप आनंद झाला आणि सगळे आपल्या जंगलात एकजुटीने एकत्र राहू लागले. त्यात ससाही होता बरं का. आवडली का मग गोष्ट? मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी.